हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी. आणि आज आपण बघणार आहोत प्रोटीन कटलेट. यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत. यासाठी 1 वाटी सोया चंक भिजवून घेतलेला आहे. 1 तास आधी भिजवलेला आहे. मूग घेतलेला आहे. मूग आदल्या दिवशी भिजत घातलेला आहे. पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तिखट, आलं, लसूण, गरम मसाला आणि बाइंडिंगसाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. धनापूड आणि जिरे अखंड घेतलेलं आहे. तर आता आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर याच्यामध्ये सोया चंक, मूग, जे काही सगळं साहित्य आहे ते आपण सगळं याला एकत्र करून, फक्त डाळीचं पीठ सोडून बाकी सगळं एकत्र करून घेणार आहे. तर आता हे आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं आपण डाळीचं पीठ घालणार आहे आणि याला मिक्स करून आपण याचे गोळे बनवून आपण याला शॅलो फ्राय करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट बनवून घेऊया. खूप छान आणि एकदम क्रिस्पी होतात कटलेट. प्रोटीन तर बघू शकता, याचा आवाज पण येतो कसा, किती छान झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं प्रोटीन कटलेट तयार झालेले आहेत. याला आपण आता काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण सगळे कटलेट बनवून घेते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. तर अशा पद्धतीने प्रोटीन कटलेट आपले तयार झालेले आहेत. थँक्यू.